नमस्कार महिला भगिनींनो, जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे। कारण 5 लाख लाडक्या बहिणी राहणार मेच्या हप्त्यापासून वंचित। तर नेमकं कारण काय घडलेलं आहे की आता या 5 लाख लाडक्या बहिणींना मेचा हप्ता मिळू शकणार नाही, तर याची सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता नेमकी अट काय आलेली आहे की ज्यामुळे 5 लाख लाडक्या बहिणींना मेचा हप्ता मिळू शकणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा। वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा, बातमी नुकतीच आलेली आहे। मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना देण्यास सुरुवात झाली आहे। मात्र जवळपास 5 लाख महिलांनी KYC पूर्ण न केल्याने त्यांचा हा लाभ देण्यात अडचणी येत आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, 5 लाख महिला अशा आहे की या महिलांनी KYC पूर्ण केलेलं नसल्यामुळे त्यांना लाभ देत असताना महाराष्ट्र शासनाला अडचणी येत आहे। त्यानंतर पुढे बघा, बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला असल्याने 5 लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून आहे। तर ज्या महिलांचं जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक असेल त्याच महिलांच्या खात्यावर या योजनेचे पैसे वितरित केले जाईल, अशा प्रकारचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतल्यामुळे 5 लाख महिला अशा आहेत की त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकत नाही। महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या योजनेअंतर्गत 2,52,00,000 लाभार्थ्यांसाठी विभागाकडून दरमहा 3,780 कोटी रुपयाची तरतूद केली जाते, पण प्रत्यक्षात आर्थिक मदत 2,47,00,000 महिलांना हस्तांतरित केली जाते। उर्वरित 5 लाख महिलांनी KYC तपशील अद्ययावत न केल्यामुळे त्यांना या योजनेच्या फायद्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे ज्या काही 5 लाख महिला अशा आहेत की त्यांनी KYC पूर्ण न केल्यामुळे त्यांना या योजनेच्या फायद्यापासून आता वंचित राहावे लागत असल्याचे या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलं। यामुळे KYC न केलेल्या महिलांचा जसा समावेश असू शकतो तसेच बोगस लाभार्थ्यांची शक्यता आहे। तर या 5 लाख मध्ये KYC पूर्ण न केलेल्या महिला सुद्धा असू शकतात, त्याचबरोबर बोगस लाभार्थी सुद्धा असण्याची दाट शक्यता असल्याचे या ठिकाणी महिला व बालविकास विभागाचे जे काही अधिकारी आहेत तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी प्राप्तिकर रिटर्न्स ITR फायलिंग डेटा मिळवण्यासाठी राज्य सरकारने प्राप्तिकर विभागाला अनेक पत्र पाठवले आहे। एका विशिष्ट अधिकाऱ्याने सांगितले की ITR डेटा मिळवण्यासाठी लवकरच केंद्र सरकारकडून परवानगी मिळणार आहे। तर बघा, यासाठी हे बोगस लाभार्थी शोधण्यासाठी प्राप्तिकर विभागाकडे महाराष्ट्र शासनाने माहिती मागवलेली होती, परंतु जोपर्यंत केंद्र सरकारकडून अशा प्रकारची परवानगी मिळणार नाही तोपर्यंत प्राप्तिकर विभाग महाराष्ट्र शासनाला माहिती देणार नसल्याचे या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल की जवळपास 5 लाख महिलांचे जे काही लाभ आहे तर ते आता थांबलेले आहे, मेचा हप्ता त्यांना मिळणार नाही। ते याचं प्रमुख कारण जे समोर आलेलं आहे की त्यांनी KYC पूर्ण न केल्यामुळे त्यांच्या खात्यावर मेचा जो काही हप्ता आहे तर तो मेचा हप्ता जमा होऊ शकलेला नाही। तर अशा प्रकारे महत्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आलेली होती। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।